नमस्कार, जय शिवराय। आज आपण आलोय तिकोना या किल्ल्यावरती। तर पार्किंग अशा प्रकारे आहे। तर पार्किंगच्या ऑपोजिट साइडला बरोबर तिकोना किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे। तर आपण तिकोना किल्ल्यावर जाऊया, चला। गडाच्या पायथ्याला आम्ही पाहताच आम्हाला कळाले की गडाचे काम चालू आहे। आम्हाला समजल्यास आम्ही त्या व्यक्तींना विचारले की गडाचे काम किती दिवसांपासून चालले आहे। मला असे समजले की गडाचे गेली 6 महिन्यांपासून काम चालू आहे। त्यानंतर आम्ही गडाच्या पुढच्या आमच्या सफरीला सुरुवात केली। गडाची उंची साधारण 1100 मीटर आहे। हा गड गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो। गडाची चढाई ही सोपी आहे। जवळचे गाव तिकोनापेठ असे आहे। सूचना फलक वाचून झाल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनिटांनंतर आपल्याला सिमेंटच्या अशा बनवलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात। तिथून आपण गडाची खरीसर सुरुवात करतो। पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण 60 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3,500 फूट उंची आहे। तिकोना किल्ल्यावरून आपल्याला 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणारा तुंग हा किल्ला दिसतो। किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना असे नाव पडले आहे। आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाला मेट असे म्हटले जाते। पूर्वी ह्या जागी गडावर जाण्यापूर्वी माहिती किंवा तपासणी केली जात असेल किंवा काही तातडीचे निरोप इथेच येत असेल आणि गडावर कधी काही हल्ला झाला तर इथूनच परत लावत असत। तर ही जागा बघू शकता तुम्ही कशी। इसवी सन 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला। पुढे 11 जून 1665 साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदराचा तह शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता। तसेच नेताजी पालकर यांच्याकडे ह्या किल्ल्याची जबाबदारी दिली होती। साधारण 30 मिनिटाच्या अंतरानंतर आपण मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो। मुख्य दरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला एक देवडी पाहायला मिळते। त्या देवडीमध्ये गडाचे काम चालू असल्यामुळे तिथले काही साहित्य पडलेले होते। तसेच आपल्याला गडाच्या उजव्या हाताला गडाची तटबंदी पडलेली दिसते। तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला वेताळ बुरुज किंवा वेताळ बाबा यांचे दर्शन होते। वेताळ बुरुजापासून पुढे आल्यानंतर आपल्याला चपेटदान मारुती यांचे दर्शन होते। ही मूर्ती भली मोठी असल्या कारणाने हिच्या आजूबाजूलाही काम करण्यात आलेले आहे। मारुतीरायांचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे गेलो। पुढे गेल्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला एक उजव्या हाताला ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळते। ती वास्तू पाहून आपण पुढे गेलो। पुढे आपल्याला एक कातळात कोरलेले वीर किंवा टाकं पाहायला मिळतं। त्या टाकाच्या मागील बाजूस एक मंदिर पाहायला मिळते किंवा काही देवळ्या पाहायला मिळतात। ते पाहून झाल्यानंतर काहीच अंतरावर आपल्याला गडाचा चुन्याचा घाणा पाहायला मिळतो।
थोडेसे पुढे गेल्यानंतर आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात. पायऱ्या साधारणतः 40 ते 60 असतील. 40 पायऱ्या चढल्यानंतर आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो. आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला एक पाण्याचं टाकं, काही देवड्या पाहायला मिळतात. तसेच वरती चढल्यानंतर आपल्याला तिसरा दरवाजा पाहायला मिळतो. तिसऱ्या दरवाजाच्या वरच्या बाजूस आपल्याला पिण्याच्या पाण्याची टाकी पाहायला मिळते व लेणी पाहायला मिळते. पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला 10 ते 15 पायऱ्या पाहायला मिळतात. पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपल्याला वितंडेश्वराच्या मंदिराचं दर्शन होते. त्या मंदिराच्या खालच्याच बाजूला आपल्याला लेण्या पाहायला मिळतात. त्या लेण्या विशिष्ट प्रकारे कातळात कोरलेल्या असतात. त्या लेण्या बाहेरून पाहताना आपल्याला लहान वाटतात, पण जसे जसे आपण आत जाऊ ते तशा तशा मोठ्या होत जातात. तसेच मंदिराच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर कातळात कोरलेले पाण्याचे टाकं पाहायला मिळते. एक बुरुज पाहायला मिळतो. त्या बुरुजावरून पाहताच आपल्याला 3 किल्ल्यांचे दर्शन होते. पहिला म्हणजे तुंग, दुसरा लोहगड आणि तिसरा विसापूर, असे ह्या 3 किल्ल्यांचं आपल्याला दर्शन होते. आता आपण बालेकिल्ल्यावर पोहोचलेलो आहे. तुम्ही बालेकिल्ल्याचे अवशेष बघू शकता.
350 गडांपैकी आमचा हा 9वा गड तिकोना गड हा असा संपूर्ण बघून झालेला आहे। तो व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय।